नमस्कार. नॅशनल हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी आणि नॅशनल हायवेच्या बाजूला हॉटेल, धाबा किंवा कोणताही कमर्शियल बिझनेस करणाऱ्या प्रत्येकासाठी आजची बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल हायवेच्या सेफ्टी संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा आदेश दिला आहे आणि या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने देखील 10 ऑगस्ट 2026 रोजी एक महत्त्वाचं शासन परिपत्रक जारी केलं आहे. आता प्रश्न असा आहे, नॅशनल हायवेपासून किती अंतरावर हॉटेल किंवा धाबा असू शकतो? 40 मीटरचा नियम काय आहे? 75 मीटरचा नियम काय आहे? नॅशनल हायवेच्या बाजूला असलेली जुनी हॉटेल्स बंद होणार आहे का? नवीन धाब्यांना परवानगी मिळणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं, महाराष्ट्र सरकार आता नेमकी काय कारवाई करणार आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा संपूर्ण सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आणि महाराष्ट्र शासनाचा नवीन जी-आर अगदी सोप्या मराठीत समजून घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हा आदेश आला कुठून? सर्वात आधी हा आदेश नेमकं कोणत्या प्रकरणातून पुढे आला हे समजून घेऊया. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुओ मोटो रिट पिटिशन 2025 हे प्रकरण सुरू आहे. या प्रकरणाचं नाव असं आहे, फॉलो द ॲक्सिडेंट वर्सेस नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 13 एप्रिल 2026 रोजी नॅशनल हायवे सेफ्टी संदर्भात अनेक महत्त्वाचे निर्देश दिले. महाराष्ट्र शासनाच्या 10 ऑगस्ट 2026च्या शासन परिपत्रकामध्ये देखील या सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. पण हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला कसा? यासाठी आपल्याला राजस्थानमधील फलो द ॲक्सिडेंट केसकडे पाहावं लागेल. राजस्थानमधील फलो द ॲक्सिडेंट नेमकं काय? तर 2 नोव्हेंबर 2025 रोजी राजस्थानमधील फलोदी परिसरात एक अतिशय भीषण अपघात हायवेवर झाला. या अपघातानंतर नॅशनल हायवेची सेफ्टी व्यवस्था आणि रोड साईड कमर्शियल ॲक्टिव्हिटीज याकडे गंभीरपणे पाहण्याची नजर निर्माण झाली. या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने या संपूर्ण विषयाची स्वतःहून दखल घेतली. यालाच आपण म्हणतो सुओ मोटो केस. म्हणजे कोणत्याही व्यक्तीने स्वतंत्रपणे याचिका दाखल करण्याची वाट न पाहता सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या विषयाकडे लक्ष दिलं आणि मग नॅशनल हायवेवर होणारे अपघात, इल्लिगल एन्क्रोचमेंट, रोड साईड पार्किंग, कमर्शियल स्ट्रक्चर्स आणि इमर्जन्सी सेफ्टी या सर्व बाबींची गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असे निर्देश दिले. सुप्रीम कोर्टने काय सांगितलं? तर येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. सुप्रीम कोर्टने नॅशनल हायवे सेफ्टीकडे फक्त रस्ता आणि वाहनांचा प्रश्न म्हणून पाहिलं नाही, तर नागरिकांची सुरक्षितता, प्रवास हा देखील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचं सांगितलं. कारण रस्त्यावरून प्रवास करताना प्रत्येक नागरिकाच्या जीविताचा संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. म्हणूनच नॅशनल हायवेवर असलेले इल्लिगल स्ट्रक्चर्स, अनधिकृत कमर्शियल ॲक्टिव्हिटीज, रस्त्याच्या कडेला होणारे धोकादायक पार्किंग आणि इतर सेफ्टी व्हायलेशन्स यांच्याकडे कठोरपणे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. सर्वात मोठा मुद्दा, धाबा आणि हॉटेल यांचं काय होणार? आता या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, नॅशनल हायवेच्या राईट ऑफ वे म्हणजे ROW मध्ये नवीन धाबा, नवीन इटरी किंवा कोणतेही नवीन कमर्शियल स्ट्रक्चर बांधणे किंवा चालवणे तत्काळ प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. आणि जर नॅशनल हायवेच्या ROW मध्ये नवीन किंवा जुनी अनधिकृत स्ट्रक्चर असेल तर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे जिल्हाधिकारी कायद्यानुसार ती स्ट्रक्चर हटवण्यासाठी किंवा पाडण्यासाठी कारवाई करणार आहेत. आणि या कारवाईसाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जी-आरमध्येही या सुप्रीम कोर्टच्या निर्देशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे. 75 मीटरचा नियम नेमकं काय आहे? आता ज्याबद्दल सर्वात जास्त चर्चा आहे तो म्हणजे 75 मीटरचा नियम. मित्रांनो, इथे एक गोष्ट खूप काळजीपूर्वक समजून घ्या. 75 मीटर म्हणजे नॅशनल हायवेच्या मिड पॉईंटपासून मोजलं जाणारं अंतर. सुप्रीम कोर्टने स्टेट गव्हर्नमेंटला नॅशनल हायवेच्या मिड पॉईंटपासून 75 मीटरच्या कमर्शियल झोनमध्ये लँड यूज चेंज वर निर्बंध आणणाऱ्या नोटिफिकेशन्स जारी करण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे हा मुद्दा मुख्यतः कमर्शियल लँड यूज चेंजशी संबंधित आहे. त्यामुळे 75 मीटरच्या आत असलेल्या प्रत्येक हॉटेल उद्यापासून बंद होणार का, असं सरसकट म्हणणं योग्य नाही. हा फरक आपण नक्की लक्षात ठेवला पाहिजे. 40 मीटरचा नियम नेमकं काय आहे? आता 40 मीटरचा नियम सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार नॅशनल हायवेच्या मिड पॉईंटपासून 40 मीटरचा रेसिडेन्शियल क्षेत्रात लँड यूज चेंजवर निर्बंध आणण्याचे निर्देश दिले आहेत. आणि कमर्शियल लँड यूजसाठी हे अंतर 75 मीटर इतकं ठेवलं आहे. म्हणजे रेसिडेन्शियलसाठी 40 मीटर, कमर्शियलसाठी 75 मीटर. आणि हे नियम IRC नॉर्म्सशी सुसंगत ठेवण्याचे निर्देश आहेत. महाराष्ट्र शासनाच्या जी-आरमध्येही 40 मीटर रेसिडेन्शियल आणि 75 मीटर कमर्शियल या निर्देशांचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आता विषय असा येतो, जुनी हॉटेल्स बंद होणार आहेत का? आता सर्वात जास्त प्रश्न विचारला जाणारा मुद्दा म्हणजे जुनी हॉटेल्स बंद होणार आहे का? तर याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं देता येणार नाही. कारण प्रत्येक प्रॉपर्टीची परिस्थिती वेगळी असू शकते. सर्वप्रथम पाहावं लागेल ते हॉटेल्स किंवा ढाबा
नॅशनल हायवेच्या ROWमध्ये आहे का? तो कमर्शियल स्ट्रक्चर ऑथराईज आहे का? त्याच्याकडे आवश्यक लायसन्स आहे का? NHAI किंवा PWDची आवश्यक क्लिअरन्स आहे का? आणि त्या जमिनीची लँड यूज काय आहे? जर एखादं स्ट्रक्चर ROWमध्ये अनधिकृत असेल तर सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार त्यावर रिमूव्हल किंवा डिमॉलिशनची कारवाई होऊ शकते. म्हणून सर्व हॉटेल्स बंद होणार असं म्हणणं चुकीचं आहे. पण कुठल्याही हॉटेलवर कारवाई होणार नाही हे म्हणणं सुद्धा तितकंही चुकीचं आहे. आता आपण बघू लायसन्स आणि NOCवर मोठा बदल. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, हायवे सेफ्टी झोनमध्ये कोणत्याही साईटसाठी लायसन्स, NOC किंवा ट्रेड अप्रूव्हल देण्यापूर्वी NHAI किंवा PWDची प्रायर क्लिअरन्स आवश्यक आहे. आणि अशा साईटसाठी आधीच दिलेल्या लायसन्सचा 30 दिवसाच्या आत रिव्ह्यू करण्याचे निर्देश दिलेले आहेत. म्हणजे फक्त लोकल ऑथॉरिटीकडून लायसन्स मिळालं म्हणून विषय संपला तर असं नाही. आता हायवे सेफ्टी रिक्वायरमेंट्स आणि संबंधित हायवे ऑथॉरिटीचं क्लिअरन्स हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र सरकारचा 10 ऑगस्टचा GR बघूया काय आहे. आता येऊया महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाकडे. महाराष्ट्र शासनाने नगर विकास विभागाने 10 ऑगस्ट 2026 रोजी शासन परिपत्रक जारी केलं आहे. या शासन परिपत्रकात सर्वोच्च न्यायालयाने 13 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निर्देशांचे उल्लेख आहे आणि राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींना या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अतिशय गरजेचे आहे, असे आदेश देण्यात आलेले आहे. महाराष्ट्रात नेमकी काय कारवाई होणार? म्हणजे आता प्रश्न, महाराष्ट्रात प्रत्यक्षात काय होणार? तर सर्वप्रथम नॅशनल हायवेच्या ROWमध्ये असलेल्या अनधिकृत स्ट्रक्चर्सकडे लक्ष दिलं जाईल. दुसरं, हायवे सेफ्टी झोन्समध्ये असलेल्या लायसन्स आणि NOCची तपासणी केली जाईल. तिसरं, कमर्शियल स्ट्रक्चर उभारण्यावर सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार निर्बंध असतील. आणि चौथं, स्थानिक स्वराज्य संस्थांना सुप्रीम कोर्टच्या आदेशाचं काटेकोरपणे पालन करावं लागेल. महाराष्ट्र शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टच्या आदेशाचे अवमान होणार नाही याची दखल घ्यावी. आता या सर्व अंमलबजावणीकरिता डिस्ट्रिक्ट हायवे सेफ्टी टास्क फोर्सची स्थापना होणार आहे. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, नॅशनल हायवे ज्या जिल्ह्यांमधून जातो त्या जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रिक्ट हायवे सेफ्टी टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या टास्क फोर्समध्ये डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, पोलीस, NHAI, PWD यांचा समावेश असेल. म्हणजे हायवे सेफ्टी ही फक्त NHAIची जबाबदारी राहणार नाही. डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, पोलीस, PWD आणि लोकल ऑथॉरिटीज सगळ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. आता यामध्ये बघूया कलेक्टर आणि पोलीस यांची काय जबाबदारी असणार आहे. या टास्क फोर्समध्ये डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि कमिशनर ऑफ पोलीस किंवा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस यांच्यावर एन्क्रॉचमेंट रिमूव्हलसाठी जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी ठेवण्यात येणार आहे. आणि टास्क फोर्सने दर 15 दिवसांनी रिव्ह्यू मीटिंग घेण्याचे निर्देश दिले आहेत. म्हणजे हा फक्त कागदावरचा आदेश नाही, याची नियमित रिव्ह्यू व्यवस्था देखील तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. आता सामान्य नागरिकांसाठी याचा अर्थ नेमकं काय? आता हा सगळा आदेश सामान्य नागरिकांसाठी काय अर्थ घेऊन येतो? जर तुम्ही नॅशनल हायवेवर प्रवास करत असाल तर पुढच्या काळात अनधिकृत रोड साईड स्ट्रक्चर, धोकादायक पार्किंग, इल्लीगल एन्क्रोचमेंट आणि अनसेफ कमर्शियल ॲक्टिव्हिटीज यांच्यावर कारवाई वाढलेली दिसू शकते. आणि जर तुम्ही नॅशनल हायवेजवळ हॉटेल किंवा ढाबा चालवत असाल तर तुमच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे, लायसन्स, NOC, लँड यूज आणि हायवे ऑथॉरिटीचं क्लिअरन्स हे सर्व व्यवस्थित आहेत का हे तपासणं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष, तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाचा निष्कर्ष काय? पहिली गोष्ट, नॅशनल हायवेच्या ROWमध्ये नवीन धाबा, इटरी किंवा कमर्शियल स्ट्रक्चरला परवानगी नाही. दुसरी गोष्ट, ROWमधील अनधिकृत स्ट्रक्चर्सवर रिमूव्हल किंवा डिमॉलिशनची कारवाई होऊ शकते. तिसरी गोष्ट, हायवे सेफ्टी झोनमध्ये लायसन्स आणि NOC देताना NHAI आणि PWD क्लिअरन्स महत्त्वाचे आहे. चौथी गोष्ट, रेसिडेन्शियल लँड यूज चेनसाठी 40 मीटर आणि कमर्शियल लँड यूजसाठी 75 मीटरचा नियम लागू करण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटना नोटिफिकेशन काढण्याचे निर्देश दिले आहेत. आणि पाचवी महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र शासनाने 10 ऑगस्ट 2026 रोजी या सुप्रीम कोर्टच्या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिलेले आहेत. आता याचा फायनल आउटरो बघू काय आहे. म्हणून जर तुमचं हॉटेल, तुमचा धाबा किंवा तुमची कमर्शियल प्रॉपर्टी नॅशनल हायवेजवळ असेल तर फक्त व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका. 75 मीटरमधील सर्व हॉटेल बंद होतील किंवा कोणत्याही हॉटेलवर कारवाई होणार नाही अशा कसल्याही गोष्टीवर, चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमची प्रॉपर्टी ROW, लँड यूज, लायसन्स, NOC आणि हायवे ऑथॉरिटी क्लिअरन्स यांची स्थिती तपासणी महत्त्वाचं आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या हॉटेलवर किंवा तुमच्या गावातील नॅशनल हायवेवर नेमकं काय परिणाम होणार आहे नक्की आम्हाला कळवा. मी पुन्हा भेटतो अशाच एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.